मी एक दारूड आहे. त्या दिवस दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे. अनामिकता समजून घेताना असा विषय आत्मविश्वास समूह पनवेल यांनी मला आज दिलेला आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये यायच्या आधी त्याच्यातला काही भाग माहिती होता, आचरणात कधी जाणला नव्हता. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर काही भाग कळला. दोन्ही शेअर करीन. अनामिकता म्हणजे काय हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सभासद आहे हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बाहेरच्यांना मी जाऊन सांगायचं नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांना माझं पूर्ण नाव माहीत असेल तरी चालेल. हा एक मोठा गोंधळ ए मेंबर्सच्यात असतो की अरे आडनाव नाही सांगायचं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझ्या प्रत्येक मेसेजमध्ये मी माझं नाव आडनाव लिहितो आणि काही सभासद आजही मला मेसेज करतात की अरे आडनाव काय लिहिलंस. मी म्हटलं तुला कळलं तरी चालेल, बाहेर कोणाला सांगू नको. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बाहेर माझं पूर्ण नाव मी सांगायचं नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदाला माझं पूर्ण नाव कळलं तरी चालेल. माझा पूर्ण इतिहास मला सांगायची इच्छा असेल तर कळलं तरी चालेल. माझा इतिहास दुसऱ्यानी तिसऱ्याला सांगायचा नाही. तो गोपनीयतेचा भाग आहे, त्याचा अनामिकतेशी संबंध नाही. पण अपेक्षित आहे की माझी स्टोरी एका ए मेंबरने दुसऱ्या ए मेंबरला सांगू नये. तो गोपनीयतेचा भाग आहे, तो अनामिकतेचा नाही, वेगळा विषय आहे. पण शेअर केलं. पण माझी पूर्ण स्टोरी मी कोणालाही सांगू शकतो. एमध्ये माझी पूर्ण स्टोरीला जो भाग बाहेरच्या समाजाला कळायला पाहिजे तो मी विचारपूर्वक बाहेर शेअर करायला पाहिजे. कारण बाहेर मी एचा सभासद म्हणून जेव्हा शेअर करतो तेव्हा मी हा विचार केला पाहिजे की अप्रत्यक्षपणे मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे अनामिकता महत्त्वाचा भाग हा आहे की जाहीरपणे भंग करायची नाही आहे. 12 स्टेप कॉलला जेव्हा मी जातो तेव्हा कधी कधी अनामिकता भंग करावी लागते. कारण माझ्या एरियामध्ये जर मी 12 स्टेप कॉल करायला गेलो तर मला नाव आडनाव समोरच्यालाच माहीत असतं. मी एक 12 स्टेप कॉल करायला गेलो आणि त्यांनी मला म्हणाले तू अमुकचा मुलगा ना, तर तू तिकडे राहतो ना, तू अमुक शाळेत होता ना. मी म्हटलं हो हो थांब म्हटलं. तर माझी अनामिकता तशीच भंग होऊ शकते, पण ती एका व्यक्तीसमोर होते. यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे की जर मी एचा सभासद म्हणून बाहेरच्या जगात सगळ्यांसमोर गेलो आणि नंतर मी प्यायलो आणि हे बाहेरच्या जगाला कळलं तर एची परिणामकारकता कमी आहे असं बाहेरच्या जगातल्या लोकांना वाटू शकतं. कारण आपण हजेरी ठेवत नाही. आज इथे मीटिंग सुरू झाली तेव्हा चेअरपर्सननी हजेरी नाही घेतली की अमुक हजर तमुक हजर. आपण हजेरी ठेवत नाही. म्हणून एखाद्या सभासदाने किती मीटिंग केल्या किंवा तो मेंबर आहे तरी की नाही किंवा कधीपासून मेंबर आहे हे कुठेही अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये नोंद नसते. त्यामुळे उद्या जर परिणामकारकता काय असं जगाला सांगायचं झालं तर आपण सांगू शकणार नाही की आमच्याकडे अमुक काळात अमुक दारुडे आले, ते आज अमुक वर्ष सोबर आहेत. कारण बरेच सभासद नंतर मीटिंग करत नाहीत. असे बरेच सभासद असतात, सोबर असतात, मीटिंग करत नाहीत. मागे मला आमच्याच ग्रुप स्ट्रेंथ कोणीतरी मला 200 सांगितली. सभासद 8-10 सुद्धा मीटिंगला येत नाहीत, पण होम ग्रुपची स्ट्रेंथ 200 आहे असं एकाने सांगितलं आणि 200तले 150 तरी सोबर आहेत असं एकाने सांगितलं. मला माझ्यासाठीच नवीन होतं, मी इतके वर्ष त्या ग्रुपचा मेंबर असून. तर मेंबर मीटिंग करायचे बंद होतात, मेंबर येत नाहीसे होतात. त्यामुळे एक्झॅक्टली किती दारुडे सोबर झाले अल्कोहोलिक्स अनॉनिमसमुळे हे आपण सांगू शकत नाही. आणि ते आपण सांगू शकत नसल्यामुळे आपली परिणामकारकता याच गोष्टीवरती असते की बरेच दारुडे एमध्ये जातात आणि सोबर आहेत. त्याच्यातला एक जण जर मी सोबर आहे असं जाहीरपणे सांगितलं आणि तो प्यायला तर आपोआप बघणाऱ्यांना माहीत होतं. बघणाऱ्यांच्या नजरेमध्ये ती एक क्रमवारी मोजली जाते की अरे हा गेला एमध्ये आणि पुन्हा प्यायला. त्यामुळे एच्या परिणामकारकतेवरती संदेह निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण अनामिकता बाळगतो. हे बाहेरच्या जगाशी आपला जो संबंध आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे 11व्या रूढीमध्ये अनामिकता जी उल्लेख केलेली आहे ती. आता अनामिकता भंग का केली जाते? माझी मी करण्याबाबत 11वी रूढी आहे. दुसऱ्याने माझी अनामिकता भंग करू नये हे 12व्या रूढीचा भाग आहे. पण माझी मी अनामिकता भंग करू नये हा 11व्या रूढीचा भाग आहे. तर माझी मी अनामिकता का भंग करतो? माझ्याबद्दल शेअर करीन. मी नवीन एमध्ये असताना जनरलाइज सगळ्या दारुड्यांबद्दल बोलायचो की आपण दारुडे असे, आपण दारुडे. हल्ली मी ती सावधगिरी बाळगतो की मी माझ्याबद्दल बोललेलं बरं असतं. त्यामुळे माझी वृत्ती काय आहे की मला असं वाटतं की मी खूप भारी माणूस आहे आणि मी
जशी दारू प्यायलोय तशी जगात कोणी प्यायली नसेल. इथे आल्यानंतर मला कळलं की माझी दारू पिणं आणि रस्त्यात पडणं किंवा काही एकीच झाडकी पत्ती आहे. माझ्यापेक्षा मोठे तुरमखान मध्ये येऊन गेलेत की भयानक भयानक अनुभव ज्यांचे आहेत. पण तरीसुद्धा मला एवढं सगळं माहीत असून सुद्धा वाटू शकतं की मी लय भारी आहे, माझी सोबरायटी लय भारी आहे असं मला वाटू शकतं. त्यामुळे माझी स्टोरी जर दारुड्यांना कळली बाहेर तर 100 लोकांनी 100 दारुड्यांनी ऐकली तर 95 तरी सोबर राहणार केवळ माझी स्टोरी ऐकून असं मला वाटू शकतं. आणि हे जे मला वाटतं ना त्यामुळे मी माझी अनामिकता भंग करायचा विचार करतो, दुसरं काहीच कारण नाही. बेफिकिरी हा त्याच्यात एक भाग आहे की मला काय फरक पडत नाही. काही सभासद माझ्या ओळखीचे आहेत जे असं म्हणतात की मला काय फरक पडत नाही माझी अनामिकता भंग झाली तरी. एला फरक पडतो हे त्या सभासदांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. तो लक्षात का ठेवत नाही? कारण ए माझ्या आधी आहे हे जे पहिल्या रूढीत सांगितलेलं आहे तेच त्याच्या लक्षात येत नाही की ए माझ्या आधी आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे तर मी आहे. एक सभासदाचं दुःख स्वप्न आपण वाचन करत असाल तर आपल्याला माहिती आहे की तो स्वप्नात बघतो की तो झोपेतनं उठला आणि मीटिंगला गेला आणि कोणीतरी सांगितलं ए मीटिंग वगैरे असं काहीच नसतं. म्हणतो काय म्हणता हो ए मीटिंग मी कालपर्यंत करतो नाही काहीच नाही, ए नाही, ए काय, ए काहीच नाही. तो या शहरात त्या शहरात सगळीकडे फिरतो, कोणालाच याची माहितीच नसते. त्या शहरामध्ये जिथे 50 मीटिंग आहेत हे त्याला माहीत होतं झोपताना. सकाळी उठलं तर एचं अस्तित्वच नाहीच आहे आणि तो एकदम घाबरतो आणि दचकून झोपेतनं उठतो आणि त्याच्या मनात प्रश्न येतो ए नाहीशी झाली तर ए नाहीशी झाली तर मी नाहीसा होईन. ही शक्यता जास्त आहे. काही सभासद वेडे होतील, काही सभासद पिणार नाहीत पण अगदी वाईट त्यांचं आयुष्य होईल, काही पुन्हा पितील. किती प्रमाणात कोण काय होईल हे सांगणारा मी तज्ज्ञ नाही. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे म्हणून मी आहे हे सरळ गणित आहे. तर हे जेव्हा मी विसरतो तेव्हा मला काय फरक पडत नाही माझी अनामिकता भंग झाली तरी. हे मी करतो. मी विचार करत नाही की एला फरक पडतो. मी जर पुन्हा प्यायलो तर एच्या परिणामकारकतेवरती संदेह निर्माण होतो. दुसरं 12व्या रूढीतलं जी अनामिकता सांगितलेली आहे ती म्हणजे मी दुसऱ्याची अनामिकता भंग करणं. मला अधिकार नाही आहे कोणाची अनामिकता भंग करणं, अगदी एका व्यक्तीसमोर सुद्धा. आपण ही खात्री देतो येणाऱ्याला की तू आमच्याकडे येतोस हे आम्ही कोणालाही सांगणार नाही, तू ए मेंबर आहेस हे आम्ही कोणालाही सांगणार नाही, तू दारुडा आहेस हे आम्ही कोणाला सांगणार नाही, तू ये. आता हे पाळलं जात नाही हे दुर्दैव आहे. का पाळलं जात नाही ते पण बघूया. मी पहिल्यांदा जेव्हा ए मीटिंग केली तेव्हा मीटिंग नंतर एकाने मला थांबवलं ज्याला मी कधीच ओळखत नव्हतो, ओल्ड टायमर आमचे. तू अमुकचा मुलगा ना? म्हटलं हो. म्हटलं ओळखत असतील वडिलांना. तू अमुक व्यवसाय करतो ना? म्हटलं हो. दारूबरोबर तुला हे पण व्यसन आहे ना? म्हटलं हो. म्हटलं तुम्हाला कसं माहिती? ह्यांनी सांगितलं. म्हटलं अच्छा ठीक आहे, मग सांगितलं हरकत नाही. हे नाही करायला पाहिजे. हे 12वी रूढी सांगते की दारुड्याबद्दल एका सभासदाने दुसऱ्या सभासदाला त्या दारुड्याबद्दल सांगायचं नाही आहे. एका सभासदाने एका दुसऱ्या सभासदाची अनामिकता ए बाहेर सुद्धा भंग करायची नाही आहे. अनुभव शेअर करीन. मी रस्त्याने चाललेलो, एक सभासद एका हितचिंतकाला ज्याच्या भावाला दारूचा प्रॉब्लेम होता त्याला घेऊन बाईकवरनं चाललेला माझ्यासमोर थांबला. हा आमचा मेंबर आहे. मी काहीच बोललो नाही, मी बघत राहिलो. आडनाव बंधू आहे तुमचा? हां, अमुकचा मुलगा आहे. अहो एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा सोबत राहू शकतो, तुमचा भाऊ नक्की राहणार. मी बघतच राहिलो 2 मिनिटं. ओल्ड टायमर. मी म्हटलं काय चाललंय तुझं? म्हटलं हे चालत नाही आपल्या एमध्ये. तू माझी अनामिकता, अरे जाऊ दे रे कसल्या अनामिकता बिनामिकता, त्याचा भाऊ सोबत राहिला तर तुला पुण्य लागेल. आणि म्हटलं मी प्यायलो तर त्याचा भाऊ येईल का एमध्ये? तो म्हणे अरे बेवडं प्यायलं, हे कालपर्यंत सांगत होतं तुझा आडनाव बंधू आहे, ह्या आहे त्या आहे, सोबत राहिला, हे नाही करायचं म्हटलं. आणि म्हटलं मला माझी अनामिकता महत्वाची आहे ना, मला नाही सांगायचं. अरे दारू पी के गली गली में घूम रहा था, तू क्या बात करता है? म्हटलं मैं तय करेगा ना, अभी सोबर है तो किसी को बताने का की नहीं, तूने नहीं तय करने का. नाही पटलं त्याला, आजही नाही पटत. आज त्या गोष्टीला बरीच वर्ष झाली, पण का नाही पटत? दुसऱ्याची अनामिकता भंग नाही करायला पाहिजे हे का नाही पटत? माझी अनामिकता भंग नाही करायला पाहिजे मी, कारण एला चालणार नाही. का चालणार नाही मी शेअर केलं, ते का नाही पटत? आणखीन त्याच्यातला तिसरा भाग आहे. तो तिसरा भाग हा आहे की मी अनामिक राहायचं एचं कार्य करताना, एचं काम करताना. मी एका मीटिंगला गेलो होतो, नवीन होतो,
आणि नवीन होतो हे कार्ड बरंच खेळलं जातं आणि मी पण खेळलेलं आहे बरंच, की नवीन आहे, नवागत आहे मी. मी तर शेअर करायचो की मला आयुष्यभर नवागत राहायला आवडेल, लय लाड होतात यामध्ये. एनिवेज, तर मीटिंगमध्ये लवकर गेलो. चेअरपर्सन एकटा होता. मला म्हणाला जरा हेल्प कर ना, बाकड्याला फडका मारणं, कारण मे महिना होता, शाळांना सुट्टी होती आणि कोणीच मग साफसफाई करत नव्हतं. मी म्हटलं हां करतो. सगळं साफ केलं. मीटिंग सुरू झाली आणि चेअरपर्सन म्हणाला मी आलो, कोणी नव्हतं, बोर्ड लिहिला, सॉरी. आज चेअरपर्सन सांगितलं तसं, सॉरी जरा उशीर झाला त्यामुळे दिलगिरी व्यक्त. खरं म्हणजे मीटिंग सुरू व्हायच्या आधीच सगळं झालेलं होतं, पण तरीसुद्धा चेअरपर्सननी दिलगिरी व्यक्त केली. मी मागे बसून वाट बघतो की या सांगेल की अमरनी बाकडी पुसायला मदत केली, हां मला म्हणून झालं लवकर. माणूस काय बोलायला तयार नाही. एक सभासद उठला, त्यांनी शेअरिंग केलं की इथे पाण्याच्या बाटल्या ठेवल्या त्यामुळे पाणी प्यायला मिळालं, थंड पाणी. आमच्या जिथे मीटिंग व्हायची तिथे शाळेत कूलर होता, थंड पाणी. जरा दमून आलो ऑफिसवरनं. म्हटलं आता तरी सांगेल की अमरने सगळ्या बाटल्या भरून ठेवल्या. नाही, मला शेअरिंगला उठवलं त्यांनी. कदाचित मी त्याला मदत केली म्हणून उठवलं असेल. मी उठलो आणि म्हटलं आलो, बाकडी पुसली, पाणी भरून ठेवलं, बरं वाटलं, याची सेवा केली, बरं वाटलं मला. तेवढंच शेअर केलं मी आणि बसलो. मीटिंग संपल्यावर एक ओल्ड टायमर म्हणाला सांगायचं नाही, कोणासाठी केलं. म्हणतो कोणासाठी केलं म्हणजे मी मीटिंगमध्ये नाही, कोणासाठी केलं. तो म्हणाला आला तू जेव्हा ए मध्ये दारुडा म्हणून, तेव्हा मीटिंग चालू होती ना. हो. आधीपासून चालू होती ना. हो. बरेच वर्ष चालू होती. तो म्हणाला हे कोणी कोणी करत आलं म्हणून चालू होती, आता तू करायचं. आम्ही सांगत नाही आम्ही केलं, आधीचेही सभासद सांगणार नाही आम्ही केलं. सरळ आहे, ते होते म्हणून तुला दार उघडं मिळालं, तुला यायला मिळालं, सांगायचं नाही. मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये सेवा करतो. मग काही सभासद सांगतात मी चेअरमन होतो, मग नंतर मी सेक्रेटरी होतो. मी सेक्रेटरी असताना हे काम केलं. जेव्हा इथे हॉस्पिटलमध्ये बोर्ड दिसतं ना, तो मी PI चेअरमन असताना लावला. का सांगावं असं वाटतं मला? का सांगावं असं वाटलं की मी बाकडी पुसली, पाण्याच्या बाटल्या भरल्या? मला का सांगावं असं वाटलं? या ज्या सगळ्या गोष्टी मी आत्ता शेअर करतोय की मला स्वतःची अनामिकता राखावीशी वाटत नाही, मला दुसऱ्याची अनामिकता राखावीशी वाटत नाही. मी गॉसिप करतो, जो अनामिकतेशी संबंधित विषय नाही. मी म्हटलं तसं गोपनीयतेशी संबंधित विषय. किंवा मी मध्ये जे काही करतो ते मला सतत सांगावं असं वाटतं, वाहवा झाली पाहिजे असं वाटतं. या सगळ्याच्या मागे कारण एकच आहे की मी लय छान आहे, दुसरं काहीच कारण नाही. मी लय छान आहे, मला सगळं कळतंय, तुम्ही शिकवायची गरज नाही. आजचा विषय माझा जो आहे अनामिकता समजून घेताना, तर अनामिकता समजून कशी आली मला ते मी शेअर करतो. मला 2 प्रकारचे सभासद असतात. एक ज्यांना सांगितलं जातं की अरे असं आहे, त्याची अनामिकता भंग करू नकोस. तो म्हणतो ओके नाही करणार, तो परत कधी अनामिकता भंग करत नाही. दुसरे माझ्यासारखे असतात की ज्यांना सांगितलं आता असं करू नको, मी तरीसुद्धा करणार. नको सांगितल्यानंतर तर पहिले करणार. हे लहानपणीपासूनची सवय. म्हणजे आगीत हात घालू नको, भाजेल, बघणार, भाजला. माझ्यासारख्यांना लाथा घालायला लागतात. म्हणून हे सभासदांनी नवागतांना करू नये. केलं जातं, अनफॉर्च्युनेट आहे, तो आजचा विषय नाही. पण माझ्यासारख्यानं घातलं तर हरकत नाही असं आज मला वाटतं, कारण मी सरळ ऐकणारा माणूसच नाही. मला लाथा घातल्या ओल्ड टायमर्सनी आणि मी शिकलो करू नये. बाहेर गेला, आलाच नाही परत मध्ये तर दारू पिऊन मरू शकतो, त्यामुळे करू नये. जरा जुना झाला, 1 वर्ष होऊन गेलं की लाथा घालायला हरकत नाही, पण तो अधिकार नाही दुसऱ्या सभासदाला. दोस्ती करून मित्र म्हणून लाथा घालायला हरकत नाही. मी मित्र नसताना सुद्धा मला ओल्ड टायमरने लाथा घातल्या, पण मी त्याच्यातनं शिकलो. थँक्स टू गॉड की मला निघून जावं असं वाटलं नाही. तर हे का होतं मी कायम शेअर करतो. आत्ता चिंचवडला पण मला विषय होता अनामिकतेशी संबंधित, तेव्हा पण मी तेच शेअर केलं. पायऱ्या न घेतल्याचा परिणाम रूढी घेता येत नाही. सिंपल. पायऱ्या न घेतलेल्यांना रूढी समजत नाहीत आणि समजल्या तर आचरणात आणता येत नाहीत. बाकी दुसरं काही कारण. कठीण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम अजिबात नाही. म्हणून ज्या लोकांचा गैरसमज आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम खूप कठीण आहे, गैरसमज आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम आचरणात आणायला कठीण आहे, समजायला कठीण नाही आहे. समजायला सरळ कार्यक्रम आहे. आणि बिल डब्ल्यू यांनी आणि इतर तेव्हाच्या ओल्ड टायमर्सनी जेवढा सरळ करता येईल, जेवढा सरळ की माझ्यासारख्या आडमोठ्या माणसाला पटकन कळेल, इतका सरळ करून ठेवलेलं आहे की अरे हे कळलंच नाही. म्हणजे मला कोणीतरी सांगितलेलं हे तू बिग बुक परत वाच, 10 वेळा वाच, 50 वेळा वाच, तेव्हा तुला कळेल. बिग बुक समजणं सोपं नाही. बिग बुक समजणं इतकं सोपं करून ठेवलं आहे
BW यांनी की समजत नाही याचा अर्थ त्यांनी वाचलं नाही. मी केलेलं आहे. मी 2005 मध्ये मध्ये आलो, बिग बुक विकत घेतलं, नंतर कादंबरीसारखं वाचलं, मला काहीच कळलं नाही. जेव्हा मी दारुडा आहे आणि मला सुधारण्याची गरज आहे या दृष्टिकोनातनं वाचायला सुरुवात केलं, कळलं. सिंपल. हे का शेअर करतोय मी, तर मी ज्याप्रमाणे म्हटलं की अनामिकता जी 2-3 प्रकारची मी का पाळता येत नाही मी सांगितली आणि त्याचं कारण सांगितलं की मी लय छान आहे म्हणून मला पाळता येत नाही. असे बरेच सभासद आजही आपल्याला भेटतात. नम्रता पायऱ्यांमध्ये येते. मी एका सभासदाला सांगितलेलं ज्यांनी माझी अनामिकता भंग केली. 4 लोकात हे सभासदच सांगितलं तू पायऱ्या घेतलेल्या नाहीस. तो भडकला माझ्यावरती. तो म्हणाला असं कसं तू म्हणू शकतो, तू कोण सांगणार आहे. म्हटलं माझी अनामिकता तू राखली नाही, तू पायऱ्या घेतलेल्या नाही. तो म्हणाला सिद्ध कर. तेच मी शेअर करायचा प्रयत्न करतो जे BW सांगतात. माझं तत्त्वज्ञान नाही, माझं डोकं नाही. मी कायम सांगतो मी एचा प्रवक्ता नाही किंवा मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमाचा तज्ज्ञ आहे असं मला अजिबात भ्रम नाही. मला 100% माहिती आहे की शिकण्यासारखं अजून बरंच काही आहे. पहिली पायरी घ्यायला मला बराच वेळ लागला. मी सोबर होतो जवळपास 1-1.5 वर्ष. सोबर असताना मी स्पॉन्सर घेतला म्हणजे मी एवढा अहंकारी होतो की बऱ्याच ओल्ड टायमरशी बोलायचो. 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष. म्हणजे मला असं माझ्यापेक्षा 1 वर्ष सोबर चालणारच नव्हता. मला 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. आणि मी त्यांना विचारायचो तुम्ही कार्यक्रम घेतलाय का, मला परीक्षा घेऊ दे तुमची, तुम्ही कार्यक्रम घेतला असेल तर मी तुम्हाला स्पॉन्सर घेईन. हा मी होतो. अतिशय अहंकारी. मी खूप शाणा आहे, समजणारा. त्यामुळे मला पहिली पायरी डोक्यात शिरायला वेळ लागला आणि ती पटायला वेळ लागला. सोबर होतो, दारू बंद होती. पहिली पायरी जी सांगते की मद्यापुढे मी शक्तिहीन आहे. मी शक्तिहीन आहे म्हणजे काय हे कळायला पटायलाच वेळ लागला मला की मी निर्णय घेऊ शकत नाही. बरेच सभासद कॉमन जे आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे की मी एकदा प्यायला बसलो की पितच बसतो ॲलर्जीमुळे. आणि ते बेस आपण तत्व धरतो दारूड आहे की नाही चेक करायला. अजून एक तत्व आहे ज्याच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात की ते म्हणजे मला चॉईसच नाही आहे. मी सकाळी 10 वाजता ठरवतो 5 वाजता पिन, संध्याकाळी मी 2 वाजताच प्यायला जातो. मी सोमवारी ठरवतो शनिवारी पिन, मी गुरुवारीच प्यायला जातो. मी ठरवतो पूजा आहे घरामध्ये किंवा काय आहे, मी कुठच्या धर्माचा किंवा कशाचा पुरस्कार करत नाही, अनुभव म्हणून सांगते की पूजा आहे उद्या नाही जायचं, आज पिऊन घ्यायची. मी आजही पितो, उद्या पूजेच्या दिवशी सुद्धा पितो. मला चॉईस नाही आहे. मी नाही म्हणू शकत नाही दारूला. हे कळायला मला वेळ लागला. शक्तिहीन म्हणजे काय. आणि ज्या क्षणी पहिल्यांदा मी मान्य केलं ना की हा यार नाही कंट्रोल कर सकता है. दारू म्हटल्यानंतर मी कंट्रोल करू शकत नाही. मी मस्करीत बरेच वेळा शेअर करतो, हल्ली करत नाही कारण त्याचा अर्थ भयानक होतोय. कळायला वेळ लागला की मी वडापावसाठी कोणाचा खून पण करेन असं मी मस्करीत शेअर करायचो. पण मला एवढा आवडतो प्रचंड. पूर्वी मी एका बैठकीत 10-15 वडापाव खायचो, तेव्हा वाटायचं हा खाल्लं काहीतरी म्हणून. पण माझे आजोबा गेले आणि माझी काकी म्हणाली, आम्ही काकू म्हणतो, की काहीतरी त्यांना आवडतं असं सोडूया. आणि मी म्हटलं वडापाव. आणि 1 वर्ष मी फिरकून सुद्धा बघितलं नाही. मला बघावंसं सुद्धा वाटलं नाही, खावंसं सुद्धा वाटलं नाही. किती वेळा कोणी आणला, कुठे काय झालं, मी नाही, मला प्रॉब्लेम नाही आहे. पण दारू मी वेगवेगळी नाटकं करून झाली. मी कंट्रोल करू शकतो हे सिद्ध करायला मी करू शकत नाही. आणि हे ज्या दिवशी मी मान्य केलं, मला पटलं, त्या दिवशी मी शेअरिंग करताना रडलो. माझं दारूवर किती वेडं प्रेम आहे. दारूने माझी वाट लावली. पण मी दारुडा आहे ज्या दिवशी पटलं त्या दिवशी असं नाही वाटलं हा दारुडा आहे, पटलं बाबा आता नाही पिता येणार. मला ज्या दिवशी कळलं ना की मला थॅलेसेमिया मायनर म्हणून प्रॉब्लेम आहे, मी आयर्न सप्लिमेंट घेऊ शकत नाही, माझं हेमोग्लोबिन कायम कमी असतं. मला ज्या दिवशी कळलं मी म्हटलं चला आयर्न सप्लिमेंट घ्यायचं नाही, संपला विषय खतम. आजार आहे आपल्याला, आयर्न सप्लिमेंट खतम, बास. त्या दिवसानंतर आजतागायत मी आयर्न सप्लिमेंट घेत नाही. सिंपल. पण दारुडा कळल्यानंतर तसंच वाटायला पाहिजे होतं ना. काय आता नाही दारू पिता येणार, आपण आजारी. मला रडायला आलं. नंतर मी रडलो, शेअरिंग झालं. आणि नंतर एक ओल्ड टायमर म्हणाला रडला कशाला रे, दारुडा कळल्यानंतर सांगताना. म्हटलं पिऊ शकणार नाही ना आता. तर हे ज्या दिवशी कळलं त्याला BW म्हणतात पहिली जागृती. पहिल्यांदा मला जाग आली की कुछ तो प्रॉब्लेम आहे भाई. आपण स्वतःला शाणा समजतो, त्याच्यापेक्षा जास्त शाणी दारू आहे, म्हणजे माझ्यासाठी. ती कणभर नम्रता BW म्हणतात कार्यक्रम सुरू करायला पुरेशी आहे.
की तेवढी नम्रता कणवर आली पाहिजे की दारू पुढे मी किस झाडकी पत्ती आहे, तिथून नम्रतेला सुरुवात होते. ही नम्रता हळूहळू 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 टप्प्याटप्प्याने वाढत जाते ती 12व्या पायरीपर्यंत. म्हणून मी म्हटलं पायऱ्या घेतल्याशिवाय रूढी कळत नाहीत, कळल्यात चुकून तर त्या आचरणात आणता येत नाहीत. त्याचं कारण हे आहे की रूढी आचरणात आणायला नम्रता लागते आणि 12व्या रूढीतील जी नम्रता आहे, जे मी म्हटलं की मी आहे म्हणून हे मी काल परवाच मी कायम मस्करी करतो, आमच्या ग्रुपचे होम ग्रुपचे ओल्ड टायमर आहेत ते आणि मी भेटलो मीटिंगमध्ये की ते मला म्हणतात आलाच आज मीटिंगला, असा नमस्कार करतात मला. मी म्हटलं मग हे माझ्याशिवाय चालणार नाही, याची काळजी वाटते म्हणून येतो आणि ते चिडतात माझ्या मस्करीतच. हे माझी खरी प्रवृत्ती आहे. म्हणजे मी जर थोडा शहाणा झालो नसतो स्पॉन्सरच्या मदतीने तर माझ्यामुळे हे चालते असं मला वाटलं असतं की मी आहे म्हणून हे आहे म्हणून मी आहे असं वाटलं नसतं मला. आणि ती नम्रता यायला की हे आहे म्हणून मी आहे त्याच्यासाठी पायऱ्या घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय ही अनामिकता म्हणजे मैं कुछ भी नाही आहे, स्वतःची अवकात ओळखणं की मी काहीच नाही आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस खूप खूप श्रेष्ठ आहे, दारू भयानकदृष्ट्या खूप श्रेष्ठ आहे आणि मी काही नाही आहे या दोन्हीच्या समोर. ही कळायसाठी जी नम्रता लागते ती पायऱ्यांच्या मार्गातनं येते. ती मला दारूपासून पण लांब ठेवते आणि एला सुरक्षित ठेवण्यासाठी शहाणपणा पण देते. दुसऱ्या पायरीत नम्रतेचा पुढचा टप्पा जो मला नम्रता वाढवतो तो म्हणजे मी स्वतःला श्रेष्ठ शक्ती समजतो. म्हणजे मी या भ्रमात होतो की मी देव मानतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस कोणत्याही धर्माचा देव माना असं सांगत नाही, मानू नका असं पण सांगत नाही. प्रत्येकाला चॉईस आहे. अपेक्षा ही आहे की जो कुठच्याही धर्माचा देव मानत नाही त्या सभासदांनी उच्च शक्ती मानावी, त्यांनी संकल्पना करावी त्या उच्च शक्तीची. ती संकल्पना एवढी श्रेष्ठ असावी जेवढी धर्म देवाची संकल्पना करतात. सिंपल आहे. हे BWने लिहून ठेवलं आहे, मी कुठेही स्वतःच्या मनचं सांगत नाही आहे. मी सांगायचो जगाला की माझा देवावर विश्वास आहे, पण करायचो मला पाहिजे ते. अगदी 100 वेळा मी शेअर केलं की मी दारू प्यायला जाताना गंध लावायचो, नमस्कार करायचो आणि देवाला सांगायचो मी दारू प्यायला जातोय बाबा, चुकत असेल तर थांबव. मला स्पॉन्सरनी सांगितलं की उच्च शक्तीची पायरी दुसरी, मी बेवडा आहे ही पायरी पहिली. तर पहिली पायरी दुसऱ्या पायरीच्या आधी काय आहे की जोपर्यंत मी बेवडा आहे हे तुला पटत नाही तोपर्यंत पुढे काही कार्यक्रमच जात नाही. त्यामुळे मी जेव्हा स्पॉन्सरला प्रश्न विचारला की देवाला सांगून जात होतो ना मी प्यायला जातोय, मग थांबवला का नाही, का मानायचं मी देवाला, त्यांनी सांगितलं पहिली पायरी दारू पुढे शक्तिहीनता मानायची पहिली आहे, मग उच्च शक्तीची पायरी आहे की नाही. BWने विचार केला तुझ्यासारख्या शाण्या बेवड्यांचा, म्हणूनच तसा आहे कार्यक्रम. तर जेव्हा मला हे पटतं की मी दारू पुढे शक्तिहीन आहे त्याच्यानंतर काय की आता पटलं मी दारू पुढे शक्तिहीन आहे, मग दारू बंद नाही होत. मी जसं म्हटलं की वडापाव खायचा नाही, ठरवलं बंद 1 वर्षभर. विचार पण नाही आला. रादर वर्ष झाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या काकीने आठवण केली, अरे आपण वडापाव 1 वर्ष होऊन घेतला, खाल्लंच का परत. म्हटलं नाही, खाऊया का, आणि मग आणला. म्हणजे 1 वर्ष होऊन काही दिवस होऊन गेल्यानंतर. पण दारू मला ज्या क्षणी कळलं प्रॉब्लेम आहे, बंद होऊ शकते का दारू. कार्यक्रम सांगतो नाही, थांबून राहते. काही जणांचे आयुष्यभर थांबून राहते. पण लिफ्ट होतं का ऑब्सेशन, कार्यक्रम सांगतो नाही. कार्यक्रम सांगतो ओनली अ पॉवर ग्रेटर दॅन माय सेल्फ कॅन लिफ्ट द ऑब्सेशन. फक्त माझ्यापेक्षा श्रेष्ठ अशी शक्ती मध्यभाग माझ्यातनं काढून घेऊ शकते, मी नाही. मला कळलं मी बेवडा आहे, उद्यापासून प्यायची नाही ठरवलं, बास खतम. दारू तिकडे, मी इकडे, 2 गाव 2 तुकडे असं शेअर करणारे सभासद आहेत. नाही, कार्यक्रम म्हणतो तसं नाही. कार्यक्रम म्हणतो मी शरण जातो, मान्य करतो की दारू पुढे शक्तीहीन आहे आणि मग उच्च शक्तीच्या स्वाधीन सगळं करायचा कार्यक्रम चालू होतो. तो दुसरी पायरी ते 11वी पायरी. तिथे माझ्या नम्रतेचा कस लागतो. त्यामुळे पहिल्यांदा हे मान्य करणं की मी नाही दारू बंद ठेवू शकत माझे आयुष्यभर, हेच मला जमत नव्हतं. मला कळलं दारू माझा प्रॉब्लेम आहे, रडलो, शेअर केलं मी, पण मला हेच जमत नव्हतं की माझी दारू मी नाही बंद ठेवू शकत. हे पुरावा कधी मिळाला मला, ज्या दिवशी कामाच्या ठिकाणी टेन्शन आलं आणि मी म्हटलं मरो, नाहीतरी 39व्या वर्षी मध्ये आलो, आता काय करणार आहे, नाहीतरी मी पिऊया, बस पित मरूया, मला बघतील बाकीचं काय करायचं. बायकोला फोन केला, मी आता पितो. बायकोने पी काय पण कर. मी म्हटलं अरे ही पण म्हणते पी, चला. का कोण जाणे. जी पहिल्या पायरीत थोडीशी नम्रता येते ना ती कामाला येते.
बाहेर पडलो आणि म्हटलं नाही, कुछ तो गडबड आहे. आणि मी कधीच नाही करत. मी प्रार्थना म्हणजे मी सांगूनच जातो देवाला, माझा देवावर विश्वास आहे, असं माझं भ्रम होतं की मी जातोय प्यायला. मी त्या दिवशी म्हटलं काहीतरी चुकतंय, थांबव किंवा काहीतरी कर भाऊ, कुछ तो गडबड आहे. माझी प्रार्थना करायची पद्धत ही आहे. मी म्हणजे हात बीत जोडून असं नाही, मी म्हणजे माझा मित्र असेल असंच बोलतो, आजही बोलतो. म्हटलं अरे भाऊ काहीतरी कर, म्हटलं वाट लागणार आहे, काहीतरी कर. एका सभासदाचा फोन आला की माझी मोटरसायकल बंद पडली, मी कसा बसा कामावरनं घरी आलो, तू गाडी घेऊन जाणार आहे का मीटिंगला, मला घेऊन जाशील का. म्हटलं घेऊन जाईल ना. मीटिंगला घेऊन गेलो, घरी गेलो मीटिंग नंतर, आणि मग लक्षात आलं अरे वाचलो, प्यायला जाणार होतो. त्या दिवशी पहिल्यांदा कळलं की उच्च शक्तीच्या स्वाधीन माझे निर्णय करायचे म्हणजे काय. मी ठरवायचंच नाही प्यायची की नाही प्यायची, दारू माझी वाट लावणार एवढी जाणीव ठेवायची मी, बाकी सगळं तो करेल जर माझी श्रद्धा तेवढी असेल तर. तिथे माझी शक्तिहीनता पुन्हा एकदा जाणवली मला की माझ्यात नाही आहे ती ताकद दारूला नाही म्हणायची. पुरावा आत्ता परवाच आहे. आमच्या जिमच्या चेंजिंग रूममध्ये एका मेंबरने विचारलं की तू कुठची पितो, मला विचारलं तू कुठची पितो. मी पित नाही असं म्हटलं. त्याने म्हणाला कधीच पित नाही. म्हणलं नाही प्यायचो, आता पित नाही. तो म्हणाला कुठची प्यायचा. आता मी दारूचं असं वर्णन करायला लागलो, विसरलो मी की त्या दारूने मला झोपवलं आहे. परत तेच एक ओल्ड टायमर आम्ही सुपर मीटिंगला असताना कायम सांगायचे, दारूच्या चांगल्या आठवणी सांगू नका, मजा कशी केली सांगू नका, परत प्यावी लागेल. दारूने फटके कसे दिले हे कायम सांगा, तर कदाचित दारूपासून लांब राहायची इच्छा होईल. त्यामुळे दारूपुढे मी शक्तिहीन आहे हे पुन्हा एकदा जाणीव केव्हा झाली, जेव्हा मी नाही दारूपासून कायमस्वरूपी लांब राहू शकत, एक श्रेष्ठ शक्ती मला लांब ठेवू शकते. हे दुसऱ्या पायरीत पुन्हा एकदा कळलं. केम टू बिलीव्ह. मी ज्या ग्लानीत होतो ना, बेशुद्धीत, की हम सब जानता है, अभी समझ गया ना बेवडा है तो अभी कोई बात नहीं, अभी हो जाएगा. नाही, हम सब जानता है म्हणणं जेव्हा बाहेर आलो की नाही करू शकत, मला कायम या सुरक्षेतच राहायचं आहे. जोपर्यंत या सुरक्षेच्या अधीन मी होत नाही आणि ती सवय होत नाही. बरेच सभासद शेअर करतात मनाविरुद्ध कार्यक्रम आहे, तो मनासारखा व्हायला पाहिजे. माझे स्पॉन्सर म्हणाले कार्यक्रम मनासारखाच असायला पाहिजे, मनाविरुद्ध राहिला कार्यक्रम तर तू कार्यक्रम घेऊच शकणार नाही. कार्यक्रम मनासारखाच व्हायला पाहिजे आणि त्यासाठी कार्यक्रमासारखा तू हो. तिसऱ्या पायरीमध्ये निर्णय करायचा, माझी इच्छा आणि जीवन, त्याला लीप ऑफ फेथ म्हणतात. आपण म्हणतो विज्ञान, धर्म आणि वैद्यकशास्त्रातनं आपला कार्यक्रम घेतलेला आहे. धर्माच्या ज्या भागातनं हा कार्यक्रम घेतला आहे त्याला लीप ऑफ फेथ म्हणतात. म्हणजे माझी उच्च शक्ती दरीच्या पलीकडे उभी आहे, डोंगराच्या त्या कडावर, आणि मी इकडे, आणि माझी उच्च शक्ती सांगते मार दरीतनं उडी, मी पकडतो तुला, पकडते वाटेवर. माझी उडी मारण्याची तयारी आहे का, हे तपासण्याची जी तिसरी पायरी आहे की मेड अ डिसिजन, त्याच्यात मला कळलं की नाही. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं की माझी देवावर विश्वास ठेवायची इच्छा आहे, उच्च शक्तीच्या स्वाधीन इच्छा आणि जीवन करायची इच्छा आहे, विश्वास नाही आहे. एक उदाहरण माझ्या स्पॉन्सरने दिलं ते देतो की ड्रायव्हर गाडी चालवत असताना बाजूला झोप लागते का. तर म्हटलं कधी लागते कधी नाही लागत. तो म्हणाला जेव्हा तुझं आणि त्याचं ड्रायव्हिंग सेम असेल, ड्रायव्हिंगची स्टाईल तुझी त्याची सेम असेल तेव्हा झोप लागते. जेव्हा त्याची स्टाईल वेगळी असेल तर तो किती उत्तम ड्रायव्हर असेल तरी झोप नाही लागत. का? कारण त्याच्यावर विश्वास नाही वाटत की अरे हा नीट नाही. जरी माहिती आहे की तू काहीच नाही गाडी चालवत, असा किती वर्ष हा गाडी चालवतोय तरी सुद्धा नाही झोप लागणार. तसा विश्वास असायला पाहिजे. तो विश्वास आहे का? नाही, मी माझीच चालवतो. हे बरेच वर्ष मला दिसत राहिलं की इच्छा आहे, उच्च शक्तीच्या स्वाधीन करायची इच्छा आहे, पण निर्णय घ्यायची हिंमत नाही. बरेच सभासद सांगतात मला माहिती नाही, कार्यक्रम घ्यायचा आहे, पहिली अशी घे, दुसरी अशी घे, तिसरी अशी, झाला कार्यक्रम. मला तरी इतका सोपा गेला नाही, असेल तर मला माहिती नाही. मी पूर्वी म्हणायचो नाही आहे सोपा, आता मी विचार करतो मी म्हणणारा कोण आहे. त्यामुळे इच्छा आणि जीवन स्वाधीन मी करतो आज, कधी नाही करत, आजही त्याचे फटके खातो, पुन्हा एकदा तयार होतो इच्छा आणि जीवन स्वाधीन करायला. तर ही तिसरी पायरी, मेड अ डिसिजन, निर्णय केला. तो निर्णय करायला खूप वेळ लागतो, त्याला कळायला लागतं की हां ह्यो जो कोणी आहे तो मला ह्याच्यातनं बाहेर काढणार आहे. तिथे चांगल्याच प्रमाणात नम्रता वाढते.
जेव्हा मला हे कळतं की हां मी विश्वास ठेवू शकतो, मी सहसा कोणावर विश्वास ठेवणारा नाही. आता दारुडे दोन टोकाचे असतात, काही जण डोळे मिटून विश्वास ठेवून मोकळे होतात, असेही असतील ए मेंबर. मी पटकन विश्वास ठेवू शकत नाही कोणावरती. अगदी त्यांनी मला असं रक्त कापून गॅरंटी दिली तरी सुद्धा नाही. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवायला मला खूप वेळ लागला. ज्या देवावर मी विश्वास ठेवून आहे असं बराच वर्ष लहानपणापासून मी विचार करत होतो. स्वतःचे स्वभावदोष शोधायचे. त्याच्यातून नम्रतेचा कस लागतो. पुन्हा अहंकाराच्या समोर उभं राहायचं. अहंकार सांगतो ना काही गरज नाही रे, एवढे लोक आहेत, कार्यक्रम याव कर त्याव कर, कामावर जातोयस, घरी पैसे फेकतोयस, व्यवस्थित चाललंय, गरज नाही हे सगळं करायचं. पुन्हा दारू प्यायची नसेल आणि त्याच्यासाठी कृतीची तयारी करायची असेल तर चौथी पायरी घ्यायला पाहिजे. चौथी पायरी म्हणजे स्वतःला ओळखणं. ते झाल्याशिवाय माझ्यासारख्याला तरी कार्यक्रम जमणं जवळपास अशक्य, नियर टू इम्पॉसिबल. दुमत आहे माझं अशा सभासदांशी जे म्हणतात की चौथी पायरी म्हणजे बिग बुक सांगतं म्हणून दुमत आहे. चौथी पायरी म्हणजे भयानक मधले भयानक अनुभव लिहून काढायचे, दुमत आहे. बिग बुक वाचा. बिग बुकमध्ये काय लिहिलंय की तो माझ्या बायकोकडे बघतो म्हणून मला असं वाटतं, तो माझी चुगली करतो म्हणून मला त्याच्याबद्दल असूया वाटते. तो सिंपल अनुभव दिलेले 3 उदाहरणं दिलेत. 3 सिंपल डेली लिव्हिंग मधले अनुभव, दैनंदिन जगण्यातले अनुभव. स्वतःला ओळखणं. मी एक अनुभव स्वतःचा सांगतो. मी स्वतःला जाम दानशूर समजायचो. जस्ट पैसे कमवायला लागल्यानंतर 1995-96 साली कधीतरी जस्ट पैसे कमवायला लागल्यानंतर 2,500 रुपयाचा गॉगल रेबॅनचा घेतला आणि कोणीतरी मागितलं म्हणून असं काढून देऊन टाकला. आणि मी म्हटलं काय म्हणजे मी कोण ते, आता पुन्हा एकदा मी कुठच्या धर्माच्या किंवा कुठच्या याचा पुरस्कार करत नाही, पण उदाहरणच तसं दिलं जातं. मी बळीराजापेक्षा दानशूर, ठेवून टाकलं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर चौथी पायरी घेतल्यानंतर मला कळलं नाही, मला जो साहेब म्हणेल त्याला मी काढून देतो. जो मला टीका करेल ना, मला सांगेल अमर तुझं हे चुकतंय, त्याचा जीव जात असेल तरी मी त्याला मदत करायला जाणार नाही, मग तुझी लायकीच ती आहे. त्यामुळे ग्रँडिओस मोठेपणा आणि दानशूरता ह्याच्यात फरक आहे. ते मला चौथ्या पायरीने दाखवून दिलं. सिंपल आहे. स्वतःला ओळखणं, मी नेमका कोण आहे. ही तुमच्या नम्रतेच्या अभावाची जखम उघडी करते. इथून नम्रतेचा, म्हणून 7व्या पायरीला नम्रतेची पायरी का म्हणतात, तर चौथी पायरी नम्रतेचा अभाव जो माझ्यामध्ये आहे त्याची जखम उघडी करते. दोष माझे दाखवून देते की तू काय आहे. मला पूर्ण तेव्हा दुसऱ्यांना मी शेअरिंग करताना रडलोय. मी आतापर्यंत प्लॅटफॉर्मवरती शेअरिंग करताना 2-3 वेळाच रडलोय. तेव्हा रडलो मी खरा कोण आहे. मी शाळेत होतो ना तेव्हा मी स्वतःला सुपरमॅन समजायचो. आज ना उद्या पॉवर येईल आणि आपण करू. आणि मी हा विचार करत 5 किलोमीटर शाळेपासून घरी चालत गेलेलो आहे, बसला न जाता. विचार करायला लागलो मी सुपरमॅन आहे, मग मी जगासाठी असं करीन, मी तसं करीन. आणि मी चालत 5 किलोमीटर चालून घरी पोचलो. 4थी-5वीत होते तेव्हा मला लक्षात आलं आपण घरी चालत आलो. पण मी एवढा स्वतःला कोणतरी महान की अमरचं नाव घेतो की ह्याच्यासारखा बना. जेवढे महान व्यक्ती आहेत काही कर्तृत्व न करता, मी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते कोणी श्रेष्ठ नावं घ्या त्याच्या पंक्तीत मी स्वतःला बघायचो की आज ना उद्या लोक नाव घेणार, अमरसारखा बनायचं. कर्तृत्व 0. मी आधीच छत्रपती शिवाजी महाराज झालो ही एवढी खात्री असल्यामुळे कर्तृत्व करायची इच्छाच झाली नाही ना. प्रॉब्लेम तो आहे. तर मी स्वतःला काय समजत होतो आणि मी काय आहे हे जेव्हा चौथ्या पायरीने मला दाखवून दिलं तेव्हा मी रडलो. मी काय समजत होतो ते नाही आहे हे कळल्यानंतर मला रडायला आलं. रडायला यासाठी नाही आलं अरे यार काय यार आपण काय आहोत ह्याच्यासाठी नाही, अरे आपण नाही आहे, आपण स्वतःला काय समजतो ते नाही आहे हे कळल्यानंतर अहंकाराला इतका धक्का लागला. मी रडलो आणि तेव्हा शेअर केलं की माझ्या अहंकाराला धक्का लागला भयानक. माझी आई सांगत होती, वडील सांगत होते. वडील मला आरंभशूर, वल्गना कुमार वगैरे असे हाका मारायचे आणि राग यायचा मला. माझे शिक्षक हुशार आहेस पण, प्रत्येकजण माझ्याबद्दल बोलताना एक म्हणायचो तू हुशार आहेस पण, तो पण असायचा. आणि मी म्हणायचे येडेच झाले सगळे. जेव्हा मला कळलं मी काय, मी रडलो. तर चौथी पायरी काय करते की खरवडून माझ्यावरचा लेप जो मी लावलेला असतो, थर लावलेले असतात ते काढून मी काय आहे, बोचकारून माझा मुखवटा मला काय आहे ते दाखवतो. तिथे माझ्या नम्रतेचा कस लागतो की मी पाठ करून पळायचं का स्वीकारायचं.
स्वीकारलं तर नम्रतेचं प्रगती जी आहे ती जास्त वेगाने होते. 5व्या पायरीत खुलेपणाने मला सांगता येतं दुसऱ्याला की मी नक्की काय आहे. 5वी पायरी दुसऱ्याला सांगणं म्हणजे काय की मी प्रामाणिक आहे की नाही स्वतःला तपासणं. माझे स्पॉन्सर म्हणायचे की 2-3 गोष्टी होतात 5व्या पायरीमध्ये. एक, दुसऱ्याला सांगताना मी प्रामाणिक आहे का, खरंच मला सुधारायचं आहे का, ह्याची तपासणी. उच्च शक्तीला जेव्हा मी 4थी पायरी सांगतो तेव्हा माझी खरंच श्रद्धा आहे का की ही उच्च शक्ती मला ह्याच्यातनं काढणार आहे, कारण 7व्या पायरीत काढणार आहे ना उच्च शक्ती मला त्यातनं. तर उच्च शक्ती मला काढणार आहे ह्याच्यातनं, खरंच माझा विश्वास आहे का, खरंच माझी श्रद्धा आहे का, ती श्रद्धा तपासली जाते. माझा प्रामाणिकपणा तपासला जातो आणि माझी मनाची तयारी तपासली जाते. जेव्हा आधी सगळ्यात मी ती 4थी पायरी स्वतः वाचतो की आहे का माझी तयारी करायची, मी केलंय ते खरं लिहिलंय का, ह्याच्यात पण टेपा लावल्या. 5वी पायरी त्याच्यासाठी आहे. तिथे मी स्वतःची अवकाश स्वीकारतो, नम्रता व्याख्या स्वीकारतो आणि मग 6व्या पायरीत मी तयार होतो दोष माझे काढायसाठी पूर्णपणे. मग त्याच्यात सकारात्मक राग, सकारात्मक भीती हे सगळं पळवाट आहे. माझ्या मुलीला मी 1 मार्क 100त कमी मिळाला म्हणून जवळपास रडवलेलं आहे आणि ती आजही लक्षात ठेवले 15 वर्षांनी. 99% मार्क मिळाले तिला, 99 मार्क नाही 99%. 1% गेला. त्याच्यासाठी मी तिला, तुला भीक मागायलाच लागणार आहे तर चल अशी घरात फिरून दाखव, प्लीज पैसे द्या, प्लीज कर हे, असं मी तिच्या मागे लागलेलो. अल्कोहोलिझममध्ये परत पळवाटच आहे अल्कोहोलिझममध्ये म्हणायला, माझा स्वभाव तो आहे. ती अशी डोळे वटारून माझ्याकडे बघत होती. 7वी 8वीत होती. मी म्हटलं जमिनीकडे बघ, माझ्या डोळ्यात बघायचं नाही. नशीब पुढचं वाक्य नाही बोललो, डोळे बाहेर काढेन म्हणून. ती अशीच बघत राहिली माझ्याकडे की काय झालं या माणसाला, 99% मार्क मिळत लोक डोक्यावर घेतात. मी स्वतःला इतका सगळं कळतं मला असा होतो. तर तो राग सकारात्मक वगैरे नसतो, तो नकारात्मकच असतो. नंतर कार्यक्रम स्पॉन्सरनी दाखवला, मी तो घ्यायला लागलो, तेव्हा मी मुलीला सांगितलं, हे बघ हे असं केलंस तुझा फायदा आहे, हे असं केलंस तुझं नुकसान आहे, तू ठरव, तू जे काही करशील त्याला मी सपोर्ट करेन. माझ्या मुलीने 10वीची परीक्षा दिल्यावर माझ्या स्पॉन्सरने सांगितलं तिला गिफ्ट काय द्यायचं असेल तर दे. का, कोणी सांगितलं मला हे मध्ये. म्हटलं अरे रिझल्ट तर लागू दे. तो म्हणाला बक्षीस प्रयत्नांचं असतं, बक्षीस परिणामांचं नसतं, हे लक्षात घे. तर त्यामुळे नम्रता, शहाणपणा मला कार्यक्रम देत गेला. मी थोडा थोडा वेचत गेलो. 6व्या पायरीमध्ये मला एवढं तरी कळलं, आजही 100% जमत नाही, की राग नकारात्मक, अहंकार भयानक नकारात्मक, भीती नकारात्मक. मला कोणीतरी सांगितलं अरे गॅसवरती तवा असतो त्याला हात लावायला आपण घाबरतो कारण हात भाजेल. म्हटलं अरे ती भीती नाही आहे, ती जाणीव आहे की गॅसवर तवा आहे म्हणजे कोणीतरी आधी तो वापरला असेल तर हात भाजू शकतो, ही जाणीव आहे, ही भीती नाही आहे. जाणीवेला सकारात्मक भीतीचं लेबल लावणं चुकीचं आहे. माझ्या स्पॉन्सरने सांगितलं भांड्यांच्या रॅकमध्ये जर तवा असेल त्याला हात लावायला घाबरलं असतं, ती भीती आहे, ती नकारात्मक आहे. तर भीती नकारात्मक, सकारात्मक. म्हणून मी काय करतो, माझे दोष मला हवे असतात त्याच्यामुळे मी त्याला सकारात्मकचं लेबल लावतो. सकारात्मक राग, सकारात्मक भीती, सकारात्मक काहीतरी. पैसे साठवणं, गरजेच्यापेक्षा जास्त साठवणं. तर भविष्य काळात आता करोना समर्थन मिळालं. आता जे पैशावर पैसे साठवत असतील, पैसे कमवायचे नाही असं नाही, पण पैशावर कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व आहे, तिथे आता घुसत नाही. माझी वेळ संपत आले आणि रूढी बाकी आहे 10 मिनिटात. तर त्यामुळे जेव्हा मला कळलं हे सगळं नकारात्मक आहे, काढायला पाहिजे, आणि मी तयार झालो, तिथे मी नम्रतेच्या बॉर्डरवरती उभा होतो की आता नम्रतेमध्ये प्रवेश करायचा. आणि 7व्या पायरीमध्ये जेव्हा मी पूर्णपणे नतमस्तक होऊन माझ्या उच्च शक्तीला सांगतोय दोष काढून टाक, ह्या पायरीला नम्रतेची पायरी का म्हटलेलं आहे, त्याचं कारण एकच आहे की तिथे मी मान्य करतो माझे दोष मी काढू शकत नाही. माझे दोष एवढे माझ्यामध्ये रुतलेले आहेत आणि मला ते एवढे आवडतात. मला एवढं आजही ग्रँडिओसिटी एवढी आतमध्ये रुतलेली आहे ना. आज माझ्या जिममध्ये, आमच्या जिमची रिसेप्शनिस्ट आहे, मी आज फिरलो आणि ती म्हणाली सर आपके ऊपर दाढी का लुक अच्छा दिखता है. मी नंतर चेंजिंग रूममध्ये 6-7 मिनिटं दाढी कुरवाळत होतो. अरे हो 52 वय झालं हरामखोर. ती म्हणाली जस्ट एक तू मेंबर आहेस म्हणून, किंवा म्हणाली असेल खरंच तुला चांगली दिसते, बस जा वर्कआउट करायला आलाय. मला कोणी चांगलं मोठं म्हटलं की असं वाटतं की अरे वा, आजही आहे.
त्यामुळे मी काढू शकत नाही माझे दोष काढायसाठी मी तयार होऊ शकतो सातत्याने, मी सातत्याने सावध होऊ शकतो आणि सातत्याने माझ्या उच्च शक्तीला सांगत याचना करू शकतो की प्लीज दोष काढ, प्लीज हे प्लीज दोष काढ, मी नाही काढू शकत हे मान्य करणं, ह्याला स्वतःची अवकात ओळखणं म्हणतात. म्हणून 7व्या पायरीला नम्रतेची पायरी म्हणतात. 8व्या पायरीत मी यादी बनवतो, त्यात कन्नी कापत नाही. मला असं वाटायचं आहे वडिलांचं नाव नको, त्यांनी काय माझ्यासाठी केलं, अमुकचं नाव नको, त्यांनी सगळ्यांचं ज्यांना दुखावलंय त्यांची सगळ्यांची नावं ती यादी बनवायची. त्याच्यामध्ये मला नुकसान भरपाई करायची या जाणीवेमुळे ती नम्रता आणखीन बळकट होते. सातत्याने नुकसान भरपाई केल्यामुळे नम्रता अजून बळकट होते. 10व्या पायरीमध्ये सातत्याने आढावा घेत राहिलं स्वतःचा रोजचा रोज. आता स्पॉट इन्व्हेंटरी होते. मी जसं म्हटलं की मी दाढी कुरवाळत होतो मला तेव्हाच लक्षात आलं, त्या आरशासमोरच लक्षात आलं आणि मी स्वतःला टपली मारून घेऊन गेलो. हे स्पॉट इन्व्हेंटरी ताबडतोब लक्षात येतं. जेव्हा सातत्याने सवय लावली जाते स्वतःचे दोष शोधायची लगेच लक्षात येतं. बायकोला जेव्हा मी असं करतो रागाने सुरू करतो, काय झालं, मी म्हणलं नाही मी असं म्हणत होतो, हे लगेच गाडी अशी, ते काय आता प्रेमाने वागायचं आणि खूप तिने मला सांभाळलंय, मी तिला खूप त्रास दिलेला आहे, त्याची परतफेड म्हणून खूप तिच्याची सब झूट माझ्या स्पॉन्सरने सांगितलं. माझ्या स्पॉन्सरने सांगितलं तू परत पिशील किंवा न पिता स्वतःच्या आयुष्याची वाट लावशील, तेवढ्यासाठी तुला शांत राहायचं आहे, कोणावर मेहरबानी करायची गरज नाही, परतफेड फिरतफेड माफी माग, पैसे लुबाडले असतील तर परत दे, त्याच्याहून जास्त तू काही करू शकत नाही. माफ करायचं की नाही ते ठरवतील. माफी मिळावी म्हणून माफी मागितलीस तर तुझ्यात नम्रता काही चाललेलं नाही. 11व्या पायरीत हे सातत्याने जीवन कसं जगत राहायचं यासाठी त्याच्या इच्छेची माझी इच्छा अनुकूल, जे मी म्हटलं की मी देवाला सांगून जायचो प्यायला जात आहे चुकत असेल तर थांबव, तेच चेंज होऊन मी बाहेर पडतोय, आता काय करू सांग, हे आपोआप आलं पाहिजे. हे यांत्रिकदृष्ट्या मी केलंय नाही जमत, हे यायला पाहिजे. आज ना उद्या येतं, मला हल्ली जमायला थोडं लागलंय. हे आपोआप आलं पाहिजे की बाहेर पडताना काय करू सांग, हे आतून आलं पाहिजे. म्हणजे नुसतं मी माझ्या आईला विचारतो आई बाहेर जातोय काय आणू, ती सांगते अरे येताना आहे ना ते बल्ब गेलाय तो बल्ब घेऊन ये. मी सगळं सामान घेऊन येतो, बल्ब विसरतो, कारण मी विचारताना माझी इच्छा नसते आणायची. जर मी प्रामाणिकपणे विचारलं ना तर आधी मी किती लांब असेल तरी जाऊन तो बल्ब घेईन आणि मग बाकी सामान घेईन. ती इच्छा आतून लागते की काय करू, हे काय करू विचारायची सवय ही माझी नम्रता प्रतिबिंबित करते. माझ्यात नम्रता आली आहे का हे प्रतिबिंबित तेव्हा होतं जेव्हा मी प्रत्येक ॲक्शन करताना ऑटो मोडमध्ये जाते बॉडी माइंड, की काय करू सांग. मूर्खपणाचं वाटेल पण करून जो बघतो आणि ज्याला करायची सवय लागते त्याला त्याचा अनुभव येतो. 12 पायरीत दुसऱ्याला मला मिळाले ते माझं एक स्पॉन्सीनी मला एकदा विचारलेलं, सातत्याने तो प्यायचा, सातत्याने मी पुन्हा त्याच्याशी बोलायचो, सातत्याने तो पुन्हा प्यायचा, सातत्याने मी त्याच्याशी पुन्हा बोलायचो. आणि त्याने मला विचारलं तुला राग नाही, कंटाळ नाही? म्हटलं देवाने जर माझा राग केला असता तर आज मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये नसतो. मला कायम संधी दिली. माझ्यासारखा अहंकारी दारुड्याला तर कधी संधी मिळाली 1997 साली, जेव्हा मी मापात, त्याला तथाकथित मापात म्हणतात तशी प्यायचो, महिन्यातनं 1-2 वेळा आणि 1-2 पेग प्यायचो. तेव्हा मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज मिळाला. म्हणजे 5A मेंबरची एका वेळी ओळख झाली. ते तिथे काम करत होते, मी तिथे कॉन्ट्रॅक्टर होतो. तेव्हाही एका ओल्ड टायमरनी माझी दारूविषयी जी वेडी ओढ होती हे बघून मला सांगितलं, कारण मी दारू म्हटलं की काम टाकून पळायचो त्या कंपनीतलं. तर मला वेडी ओढ बघून त्यांनी पॅम्पलेट दिलेलं आणि मी अशी डिस्की मारून उडवलेलं, हे तुम्हाला बेवडे लोक के लिए कुछ लगेगा तो बोलो मैं मदत करेगा, मैं वेल विशर आहे. वेल विशरचा दारुडा मी आहे हे सिद्ध व्हायला बराच काळ मला फटके खायला लागले, 97 सालापासून 2009 पर्यंत. तर देवाला माझ्या माहिती होतं की हा हरामखोर सरळ ऐकणारा नाहीये, हा खूप लाथा खाणार, खूप मार खाणार, मग येणार, पण ह्याला वेळेच सांगूया की हे आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस. हे मला 12 वर्ष आधी सांगितलं माझ्या उच्च शक्तीने. मी तो चमत्कार समजतो. माझी लायकी नसताना, माझा अनुभव नसताना मला तिथे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. जिथे 50 वर्ष अनुभवी कॉन्ट्रॅक्टर ट्राय करत होते तिथे मला 6 महिने ते 8 महिने का त्याच्याहून थोडा जास्त अनुभव असताना मला तिथे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं. आज मी समजतो मला याची ओळख व्हावी म्हणूनच ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं. समजण्यावरती आहे. काही सभासद म्हणतात की चमत्कारांवर विश्वास ठेवणाऱ्यांची अवस्था चमत्कारिक होते. एनिवे, तर हे सगळं केल्यानंतर माझ्यामध्ये पुरेशी नम्रता येते. परिणाम काय होतो की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मी आज प्रवेश करताना हा विचार करतो की अल्कोहोलिक्स अनॉनिमस राहिली पाहिजे तर मी राहील.
या विचाराने मी मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करायला पाहिजे. आज मला कोणीतरी विचारलं, मला एक मेंबर भेटला स्टेशनला, मला म्हणाला कुठे झाला, तर मी म्हटलं पनवेलला चाललो स्पीकर म्हणून. तर मला म्हणाला जाम खाज बोलायची. तर मी म्हटलं खाज होती, आता नाही आहे म्हटलं. मला होती खाज, मला आता नाही आहे म्हटलं. आता मी जातो कारण मला मिळालं आहे त्याचा सराव होतो. मला मिळालं आहे ते दुसऱ्यासाठी द्यायची अजूनही अवकात माझी आहे असं मला वाटत नाही. मला मिळालं आहे त्याचा सराव होतो. मी जर कुठे चुकत असेल ते शेअर करताना पुन्हा एकदा लक्षात येतं, अरे आपण चुकतोय कुठेतरी. पुन्हा एकदा कार्यक्रमाचा सराव करायला मिळतो. थँक गॉड की आत्मविश्वास समूहाला कुठेतरी डोक्यात आलं की याला बोलवावं. नाही तर मी वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. माझ्यापासून सहसा लोक लांब राहतात की आम्हाला लांबूनच नव्हे. माझा स्पॉन्सी येतो, पण मीटिंग झाल्यानंतर तो त्या ग्रुपमध्ये उभा राहतो. मी म्हटलं हे राहा ना माझ्या बस. ए बाबा कोणाला सांगू नका तू माझा स्पॉन्सर आहेस म्हणतो. कार्यक्रम सांग मला, तुला स्पॉन्सरनी चांगला सांगितलं, पण तू स्पॉन्सर आहे ते कोणाला सांगू नको. मी वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे, पण मला त्याचा अभिमान नाही आहे, प्रयत्न करतो एनिवेज. पण एवढं कळल्यानंतर मला कळतं की जे पहिली रूढी सांगते की कॉमन वेलफेअर फर्स्ट, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मी ज्याला दारूपासून लांब राहायची इच्छा आहे अशा दारुड्यापर्यंत याचा मेसेज देणं एकमेव उद्दिष्ट घेऊन मी एमध्ये येतो हल्ली. बाकी काही उद्दिष्ट नाही. जागृती करायची, जे प्यायलेच नाही त्यांना पण आत्तापासून जागं करायचं, हेच काम नाही. लोक शाळेतल्या मुलांच्या समोर जागृती करतात की शाळेतली मुलं जर उद्या बेवडी झाली तर त्यांना हे कळेल म्हणून आधीच सांगूया. हेच काम नाही आहे ते. जो दारुडा आहे आणि ज्याला दारू बंद करायची इच्छा आहे अशा दारुड्याला याचा संदेश देणं हे याचं काम आहे. हे एवढं शहाणपण मला आलं कारण मला कार्यक्रमाने 12 पायऱ्यांच्या माध्यमातून नम्रता शिकवली. तुम्ही मला विषय दिले नम्र आणि अनामिकता समजून घेताना, त्याच्यामुळे मी या पद्धतीने शेअर केलं. अनामिकता म्हणजे काय हे राहून जाईल म्हणून मी सुरुवातीला थोडं शेअर केलं. दुसरी रूढी सांगते ग्रुप कॉन्शियन्स. त्याच्यात फार सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे की उच्च शक्तीचा आवाज, आमची सामूहिक सद्गत बुद्धी काय जी उच्च शक्तीचा आवाज सांगते. उच्च शक्तीचा आवाज कुठून येतो? जेव्हा मी पुन्हा पहिली रूढीच पाळतो की ए राहिली तर मी आहे, ही भूमिका घेऊन मी एमध्ये शिरलो तर ग्रुप कॉन्शियन्समध्ये मी अरे साला काल माझ्याबद्दल जाम टीका करत होता, शेअरिंगमध्ये खुल्ला टीका करत होता, ह्याचं मत हाणूनच पाडायचं, हे मी करत नाही. हा बोलतोय तो एच्या फायद्याचं बोलतोय का? माझा एक एमध्ये मित्र आहे, आम्ही बिझनेस मीटिंगमध्ये बसलेलो आणि एक ओल्ड टायमर आहे, तो उठला की माझ्या नावाने टीका करतो. मी अर्थात टीका करण्यासारखं वागतो बरेच वेळा, मी नाही म्हणत नाही. उठला की टीका करतो, बिझनेस मीटिंगमध्ये टीका करतो. त्यांनी काहीतरी मुद्दा मांडला आमच्या ग्रुपतर्फे ॲक्टिव्हिटी करायची. माझा मित्र जो ए सभासद आहे त्याला वाटलं पहिला मी हाणून पाडणार आणि तो तयारीत होता. ह्यानी हाणला की आपण पण समर्थन. मी हातवर केला. तो म्हणाला तू पहिला हातवर केलास. म्हटलं तू चांगलं सांगतो ॲक्टिव्हिटी. आणि तो म्हणतो तुला एकदा सुद्धा चान्स सोडत नाही. म्हटलं हो पण तो एच्या भल्याचं सांगतोय ना, माझ्या भल्याचं. मीटिंग हॉलच्या बाहेर माझ्या भल्याचं नाही बोलला तर मी भांडीन त्याशी. म्हटलं इथे तो एच्या बद्दल बोलतोय आणि एच्या भल्याचं बोलतोय. हे समजण्याची नम्रता मला येते कारण पुन्हा तेच मी आत येताना ए जिवंत राहिली पाहिजे हे धोरण घेऊन येतो. म्हणून ग्रुप कॉन्शियन्समध्ये एच्या फायद्याचं काय आहे? सिम्पल. आणि मग त्यासाठी माहिती मिळवणं. वेल इन्फॉर्म का म्हटलंय की काय बोलतोय, बॅनर लावायचा आहे. मी एकदा म्हटलेलं आपण 10,000 खर्च करूया आणि पेपरात जाहिरात देऊया. मला वाटलं चार्ली एमनी जाहिरात दिली, हॅरी एमनी बघितली आणि तेव्हापासून भारतात हे सुरू झाली तर काय हरकत आहे पेपरात जाहिरात द्यायला. आणि एक सभासद सांगत होता की आपण तेवढ्याच पैशामध्ये 10,000 का 20,000 हँडबिलं छापता येतील, ती छापून आपण स्टेशनला वगैरे वाटूया. त्यांनी मला सांगितलं जेव्हा ग्रुप कॉन्शियन्सला हा विषय आला, कारण बजेट तेवढंच होतं, त्यांनी मला सांगितलं की अरे 10,000 लोकांकडे हे पॅम्फलेट जाईल, 20,000 लोकांकडे जाईल, 20,000 छापलं, तुझी पेपरात जाहिरात येणार, ते बघणार लोक, नंतर पेपर रद्दीत जाणार. पहिले हे पॅम्फलेट लोक ठेवू शकतात खिशामध्ये, विचार कर. म्हटलं मान्य आहे, त्याच्या सजेशनला माझं समर्थन, माझं सूचना मागे घेतो मी. माझी सूचना मागे घेण्या इतकी नम्रता माझ्यामध्ये काय येते? पुन्हा तेच की याचा फायदा कशात आहे? सिंपल. तिसरी रूढी सांगते की दारू पिणं बंद करणं ही सभासद होण्यासाठी एकमेव आवश्यकता आहे. आमच्या एमध्ये एक मेंबर यायचा, नवीन सभासद आला
की त्याला पहिले साईडला घेतलं जायचं, झोलर आहे इथे लंबार आहे, हमखास. तो एकटा पडला, ठाण्यातनं बाहेर निघून गेला, देवाच्या कृपेने प्यायला नाही परत. मला एकाने विचारलं मग काय करायला पाहिजे होतं, तो सगळ्यांना फसवतो, पैसे घेतो, काय करायला पाहिजे होतं. म्हटलं आपण कोणाला इथे वाचवायला किंवा कोणाला काय करायला नाही आलोय. मी काय केलं ते मी दुसऱ्याला सांगू शकतो. मी एका सभासदाला सांगितलं की तू नवीन आहेस, पैसेवाला सभासद, एमध्ये जस्ट आलेला. म्हटलं तू नवीन आहेस, तू सहसा एमध्ये पैशाचे व्यवहार करू नकोस, नंतर जरा जुना झाल्यानंतर तुला कळेल काय करायचं, बघ विचार कर. तो म्हणाला ओके. तो जो कोण तथाकथित ज्वेलर सभासद होता तो त्याकडे गेला, पैसे पाहिजे. तो म्हणाला नाही, मला एकाने सांगितलं एमध्ये पैशाचे व्यवहार करू नको, सॉरी मी नाही करू शकतो. मला सांगायला लागलं त्याला ज्वेलर आहे म्हणून. महिना 2 महिन्यांनी मी गंमत म्हणून त्याला सांगितले मला जरा 200 रुपये दे ना, मी देतो तुला उद्या सकाळी. तो म्हणाला मला एकाने सांगितलं यामध्ये पैशाचा व्यवहार करू नको. मी हसलो, म्हटलं साऱ्या तुला बघतो. पण सिंपल आहे, दुसऱ्या सभासदाचं सभासदत्व काढून घ्यायचे अप्रत्यक्ष उपाय मी बंद केले पाहिजे की हा ज्वेलर आहे, तो चिटर आहे, तो आहे ना फालतू आहे, तो असा आहे. नाही, गॉसिप जे BW म्हणतात की गोड शब्दात गळा कापणे, ते का? कारण त्याचं सभासदत्व धोक्यात येतं. सभासद होण्यासाठी एकमेव अपेक्षा आहे. पण हे मला कधी कळतं, मी गॉसिप करायचो नवीन असताना जबरदस्त. मगाशी मी नाव विसरलो, सॉरी. आम्ही बोललो, भेटलो. आता यांच्याबद्दल मला काही जर माहिती असतं समजा, जे तुम्हाला माहिती नाही आहे, कारण मी त्यांना आधी कुठेतरी ओळखतोय, मी वाटच बघितली असती पूर्वीचं असतं. कधी मीटिंग संपते, कधी बाहेर थांबतो आम्ही, आणि ह्याचं लक्ष नाही आणि मी सांगतो तुला माहिती आहे काय कर, तुम्हाला माहिती नाही मला माहिती आहे, काय गरज आहे. जाम आवडायचं मला, जाम म्हणजे भयानक. मग त्यानंतर जेव्हा गॉसिप करू नको सांगितलं गेलं, तेव्हा मी नाव न घेता सांगायचो की हा म्हणजे अमुक कंपनीत, एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे, मर्सिडीज घेऊन येतो इकडे आणि अमुक एरियात राहतो. मी नाव नाही घेणार कारण एमध्ये गॉसिप करू नको, नाव घेऊ नको म्हणतात म्हणून. पण नाव घ्यायचं काय बाकी राहिलं. हे धंदे केले. पण नंतर जेव्हा मला कळलं का नाही करायचं हे, तर त्याला जर दारू पिणं बंद करायचं इच्छा आहे तर त्याला सभासद होण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार मी काढून घेऊ शकत नाही. मला काही अधिकार नाही. हे शहाणपण येण्यासाठी तेवढी नम्रता पायऱ्यांनी दिली थोडी. 5वी रूढी पुन्हा तेच सांगते, सिंगलनेस ऑफ पर्पज, की दारू पिणं बंद करायची ज्याला इच्छा आहे त्याला लांब राहण्यासाठी 12 पायऱ्यांचा मार्ग दाखवणे. मी घेतले असतील तर, बट नॅचरली दॅट्स इट. 12 स्टेप कॉलला जातो तेव्हा त्याला थोडक्यात माझी स्टोरी, थोडक्यात मी दारूपासून लांब राहिलो, थोडक्यात कुतूहल निर्माण झालं पाहिजे त्याला की हे बेवडं म्हणते खरं स्वतःला, पण आहे टकाटक, कसं काय हे बेवडं सुधारलं, चल बघूया. ते कुतूहल निर्माण केलं पाहिजे. काही लोक तिकडेच सोबर करायच्या मागे लागतात. दारुड्याला सोबर करण्याचं कामच नाही आहे आपलं. हे कळण्या इतकं नम्रता आली पाहिजे. का येत नाही ती नम्रता? कारण मी सुरुवातीला जे शेअर केलं, मी छान आहे, मी स्पर्श केला, मी मस्करीत करतो आजही माझा कोणी सभासद मित्र ठाण्यात भेटला की मी त्याला हात लावतो आणि म्हटलं तू झाला सोबर, चल मी हात लावला तुला. पण मी खरंच स्वतःला असं समजतो आतून, आज नाही, पण मी स्वतःला एवढं महान खरंच समजायचो पूर्वी की मी आज शिरल्यावर असा हात लावला झाला सोबर, असे लोक येतील मी हात लावेन झाले सोबर, अशी लाईन लागेल, असं मी स्वतःला समजतो. मलाच कळत नाही बरेच वेळ. त्यामुळे 12 स्टेप कॉलला जाऊन कोणाला सोबर करायचं नाही, त्याच्या मनात कुतूहल निर्माण करायचे की काय हे बेवडे नक्की करतात. मग तो येईल. मग आल्यानंतर नाही सोबर राहायला काय होतं, आपण ह्याच्यामध्ये एवढा वेळ घालवतो की कोणतरी दारुडा याचा मेसेज मिळाला नाही म्हणून पिऊन मरतो, आणि मग आपण शेअरिंग करतो की केवळ भाग्यवंतालाच मेसेज मिळतो. नाही, नम्रता नसल्याचं हे प्रतीक आहे की केवळ भाग्यवंताला मेसेज मिळतो. नाही, मेसेज प्रत्येक बेवड्याला मिळेल हे माझं काम आहे. मग तो आला नाही तर दुर्दैव, तो टिकला नाही तर दुर्दैव आहे, माझ्या हातात नाही. पण एखाद्या बेवड्याला आजही ठाण्यात मेसेज नाही मिळाला म्हणून तो मेला असेल तर त्याच्यात खारीचा वाटा का होईना माझा आहे त्याच्या मृत्यूमध्ये. एवढं समजणे आहेत की नम्रता मला आली पाहिजे की प्रत्येक बेवड्यापर्यंत ही आहे, इथे तू जाऊ शकतो, तुला दारू बंद करायची असेल तर उपाय आहे, हे त्याला कळलंच पाहिजे प्रत्येक बेवड्याला. ह्याच्यासाठी मी काय करू शकतो. मी आता लय बिझी झालो. एक सभासद आहे, टीका करू नये पण अनुभव म्हणून सांगतो, तो त्याच्या थँक्सगिव्हिंगला येतो, फक्त हमखास रडतो की मला यासाठी बरंच करायचं आहे पण लय बिझी आहे. मग कोणतरी त्याला आणतो, दारू पिऊन रस्त्यात पडत नव्हतास का, दारू पिऊन हेच करत नव्हतं, हे सगळे फालतू कारण आहे. त्याला सांगून काय होणार नाही, त्याला वाटलं पाहिजे
की जर एक दारुडा कुठे मेसेज न मिळाल्यामुळे मेला तर खारीचा वाटा का होईना माझा आहे. हे 5व्या रूढीत शहाणपण मला नम्रतेमुळे येतं. 6वी रूढी आहे, 7वी रूढी आहे. 7व्या रूढीत तर गरीब राहिली पाहिजे म्हणतात. 6व्या रूढीत कॉर्पोरेट पॉलिटिक्सचं तत्व आहे. तुम्ही माझ्याकडे बघताय मला माहिती आहे, पण सॉरी मी जरा रंगत गेलो. 1-2 मिनिटं घेतो फक्त. 6व्या रूढीत कॉर्पोरेट पॉलिटिक्सचं तत्व आहे. गरीब राहिली पाहिजे, भविष्य काळातलं विधान आहे. गरीब राहिली पाहिजे म्हणजे काय, खर्च झाल्यानंतर आत्मविश्वास समूहाकडे आत्ता किटीमध्ये 1 लाख रुपये आले तर काही तत्वाच्या विरोधात नाही आहे. 1 लाख रुपयाचा आत्मविश्वास समूहाने ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे आणि मग ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर 1 रुपया डब्यात शिल्लक करायला पाहिजे. त्याला गरीब राहणं म्हणतात. आपण ला गरीब ठेवतो, गरीब राहिली पाहिजे असं म्हणून मग 1 रुपया एक सभासद शेअर करतो. गरीब राहिली पाहिजे म्हणून मी आज 30 वर्ष मध्ये मी आजही 8 आणे टाकतो. अरे 8 आणे चालत नाही, गरीब राहिली पाहिजे. नाही, गरीब खर्च झाल्यावर राहिली पाहिजे म्हणून दारुड्यापर्यंत मेसेज पोहोचत नाही. जे मी म्हटलं माझा खारीचा तरी वाटा आहे. एका मीटिंगमध्ये खजिनदाराचं थँक्स गिव्हिंग होतं आणि त्यांनी सांगितलं की किटी बॉक्सची एकूण रक्कम जमा एवढी झाली आणि पर्सनल कॉन्ट्रीब्युशन एवढं जमा झालं. पर्सनल कॉन्ट्रीब्युशन हे किटी बॉक्सपेक्षा जास्त होतं आणि मी स्पीकर होतो आणि येथील पैसा हा विषय होता. आता मला सरळ तर बोलता येत नव्हतं तेव्हा. आता बऱ्यापैकी आता माझं शेअरिंग झाल्यावर बरेच लोक म्हणतात तू बरंच शांत झालं. मी म्हटलं की ज्या दिवशी पर्सनल कॉन्ट्रीब्युशन हे किटी बॉक्सपेक्षा कमी असेल आणि किटी बॉक्सचं कॉन्ट्रीब्युशन खरंच चांगलं असेल त्या दिवशी आपल्याला नम्रता कळली असं म्हणायला हरकत नाही. कारण का, माझा अनुभव आहे त्याच्यासाठी. अमुक एक ऍक्टिव्हिटीसाठी किटी बॉक्स फिरला, पैसे जमा झाले नाही. खजिनदारांनी आवाज दिला, अरे कोणाला पर्सनल कॉन्ट्रीब्युशन द्यायचं तर द्या. मी हात वर केला, 500 रुपये मी देऊ शकतो. मागच्या ओव्हर टाईममध्ये असं बोट घुसवलं पाठीमध्ये, म्हणाला मग किटी बॉक्स आला तेव्हा का नाही टाकलं. ग्रँडिओसिटी कळलं पाहिजे ना, मी 500 दिले. किटी बॉक्समध्ये टाकल्यानंतर कसं कळणार. आध्यात्मिकता आणि पैसा एका ठिकाणी येणारं स्थान. आध्यात्मिकता या शब्दाचा अर्थ काय, तिकडे नम्रता, अनामिकता. मी पैसे किती टाकले हे कोणाला कळता कामा नये. एक फुल टाईटमध्ये एक जण आलेला, पहिलीच मीटिंग होती, त्याला सगळे सांगत होते टाकू नको टाकू नको. म्हणाला अरे हाट, मला द्यायचं यायला पैसे. आणि असं बंडल काढलं मोठं आणि 500ची नोट अशी करून टाकली. मी म्हटलं हे न पिता सुद्धा मी करतो, सगळ्यांना दाखवतो, $500 आहे भाई. एकाचं थँक्स गिव्हिंग होतं, त्यांनी मला वर्गाबाहेर धरला. म्हणाले 500 रुपये जरा किटीत टाका, आज माझं थँक्स गिव्हिंग. म्हटलं फिरणार आहे ना दादा किटी, तेव्हा टाक ना तू, माझ्या हातात कशाला. हे मी करतो, माझे मित्र करतात, ज्यांचे मी अनुभव सांगितले ते माझे मित्र आहेत. मी त्यांची परवानगी घेतली की तुमचं नाव न घेता मी अनुभव शेअर केलेले चालतील का, हल्ली मी ते करतो. कारण अनुभव केवळ माझे सांगून कधी कधी मेसेज पोचत नाही. तर हे का करतो मी, कारण माझ्यात नम्रता नाही आणि म्हणून किटी बॉक्समध्ये पैसे जमा होत नाहीत. मग काहीतरी स्पष्टीकरण देतात की फट छोटी असते ना. अरे दादा, जेव्हा BW आणि हे जेव्हा चालू झाली तेव्हा हॅट फिरवायचे. तेव्हा तिथले अमेरिकन लोक आजही घालतात, हॅट घालतात. तर किटी बॉक्स नव्हते फिरवत, कोणतरी स्वतःची हॅट फिरवायचं. त्या हॅटमध्ये लोक पैसे टाकायचे. मग हॅटचा किटी बॉक्स झाला, ती फट छोटी झाली, ती कमी पैसे टाकावे म्हणून नाही, सोय म्हणून. मी एकाला सांगितलं त्या फटीतनं 500-500च्या 50 नोटा टाकू शकशील आणि किटी बॉक्स स्वतःकडे ठेवून दे, मीटिंग झाली तरी टाकत राहा, आम्ही कोणी मागणार नाही. सिंपल गोष्ट आहे की जनरल सर्व्हिस ऑफिस पर्सनल कॉन्ट्रीब्युशन वर्षाला किती द्यावं एका सभासदाने ह्याची रक्कम ठरवतं की एवढं द्यावं, याच्यावर जास्त देऊ नये. किटी बॉक्समध्ये किती पैसे टाकावे हे कुठेही छापलेलं एच्या लिटरेचरमध्ये वाचलेलं आहे का. मी बरेच वेळा शेअर करतो की पोटाला चिमटा बसला पाहिजे. एवढी रक्कम टाकली की होतं काय, मग मी बिझनेस मीटिंगमध्ये सहभाग घेणार की अरे काय करतात ते पैशाचं ते तरी बघूया. मी माझा वडापाव सोडला, माझा कटिंग चहा सोडला, माझे तंबाखू खाऊ नये पण तंबाखूचे पैसे सोडले. मी पिक्चरला जाणार होतो, फर्स्ट डे फर्स्ट शो, ते सोडले. ते सगळे जमा करून मी किटीत टाकले. आता मी माझी एवढी सगळी मजा सोडून मी किटीत टाकले. करतात काय पैशाचं. मग मी बिझनेस मीटिंगला बसतो आणि जर मनात माझ्या भावना असेल की एचं भलं व्हावं, जिवंत राहावी, मग मी सत्सद्विवेक योग्य देतो, त्या पैशाचा विनियोग चांगला होईल असा. हे सगळं लिंक्ड आहे, हे सगळं एकमेकांना जोडलं आहे. 11वी रूढी मी शेअरिंग सुरू करतानाच सांगितली. 12व्या रूढीत म्हणून म्हटलेलं आहे की अनामिकता आमच्या सर्व रूढींचा आध्यात्मिक पाया आहे. ह्याचा अर्थ असा आहे
की अनामिकता म्हणजे नम्रता, जी मला पायऱ्यांमध्ये येते ती मी रूढींमध्ये वापरतो. ती जर माझ्यात नम्रता आली तर मी रूढींचं आचरण करू शकतो, याला धोका निर्माण होणार नाही आणि प्रत्येक दारुड्यापर्यंत याचा मेसेज पोहोचेल. बाकी तो सोबर राहणं त्याच्या इच्छेवरती अवलंबून आहे. बोलायची संधी दिली, आपण ऐकलं काय.